आपला काय विषय चालू आहे. आत्माच आनंद स्वरूप आहे कळाला. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालापरी नाही, त्याच्यावर चाललं आहे. माझा पहिला कोणता कालापरी नाही म्हणजे अजातवाद. कोणता वाद? काय कर अजातवादामध्ये आहे ना. मग पटते का सगळ्याला? मग जर सर्व दुःख नाहीच भासते कसा? त्याच्याकरता हे 5 लोकांचे 6 लोकांचे मत. पहिला कोण आहे? दुसरा, तिसरा, 4, 5, 6, 7. सातवा नाही अजून. आपण 5 लोकांचे मत पाहिले की असत्याचं मत काय आहे? रज्जू सर्पाविषयी असत ख्यातिवाद्याचं असं मत आहे की रज्जूच्या ठिकाणी सर्प असत आहे असं नाही, तर जगतातील सर्व जगतामध्ये सर्पाप्रमाणेच सर्व पदार्थ असद्रूप आहेत. आणि सर्व पदार्थ वंद्यापुत्राप्रमाणे जर असत मानले तर खाली फक्त शून्यच परमतत्व राहणार. आणि त्या शून्य परमतत्वाचा जसा असत जगदरूपाने भास होतो, तसाच अत्यंत असत असणाऱ्या सर्पाची रज्जूच्या ठिकाणी प्रतीती होते, असं असत ख्यातिवाद्याचं मत आहे. असत करायचं मत थडक्यामध्ये. असत म्हणजे बरं का, त्याचा अर्थ त्रैकालिक अत्यंताभाव. वंद्यापत्राप्रमाणे, वंद्यापत्राप्रमाणे जर असत आहे तर वंद्यापत्र भासतो का मग? आणि तुमचं सर्व काय होतं? तुझं मत काय नाही. दुसरं आत्मख्यातीमध्ये तर सर्पाचा आकार कोण धारण करते? सगळ्या पदार्थाचे आकार. आणि बुद्धी क्षणिक आहे. क्षणिक तीच आत्मा आहे. कोण? क्षणिक स्वरूप. त्यांचा आत्मा कसा आहे? क्षणिक आहे. क्षणिक म्हणजे प्रथम क्षणी उत्पत्ती होते, दुसऱ्या क्षणी राहतो, आणि तिसऱ्या क्षणी काय होतो? पुन्हा तिसरा काय होतो? पुन्हा एक क्षण जगतो आणि पुन्हा काय होतं? अशी धारासारखी काय असते, त्याला आलाय विज्ञान धारा म्हणून. हे कोणाचं मत आहे? आत्मख्यातीवाल्याचं. त्याचं खंडन नाही एक देतात. जर क्षणिक विज्ञान आहे ना, क्षणिक आहे ना, मग सर्पही किती भासला पाहिजे? क्षणभर भासतो का दीर्घकाल? मत काय नाही. आणि प्रत्यभिज्ञ आहे. मागच्या आत्म्याला नवीन आत्म्याला मागची आठवण कशी जमतं का? कारण ज्याने स्मरण केलं तर मरून गेला की प्रत्यभिज्ञेची संगती लागत नाही. म्हणून आत्मख्यातीवाद्याचं मत काय नाही. मत नाही आहे. कुठला सर्व मानतात ते, कुठे म्हणतात स्थान बदलते, तिथला सर्व इथे का दिसतो? नेत्रदोषामुळे. त्याचा भाव, त्याचं उत्तर काय आहे? दुसरं नाही. सर्पावरच दोरीचं काय, दोरीवरच सर्पाचं काय होतं? ध्येय कोण? दोरी. ज्ञान कोणाचं? मत काय नाही. नाही आहे. पुढे अख्यातिवादी, त्याचं मत काय आहे? अख्यातिवाद्याचं असं मत आहे की ज्या वेळेस रज्जूच्या ठिकाणी सर्पभ्रम होतो त्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती ही नेत्राच्या द्वारा बाहेर निघून रज्जू देशापर्यंत पोहोचते. आणि ज्या वेळेला त्या रज्जूच्या ठिकाणी अंतःकरणाच्या वृत्तीचा संबंध होतो त्यावेळेला ते इदम स्वरूपाने काहीतरी आहे असे सामान्य रूपाने ज्ञान होते. बरोबर आहे. काहीतरी आहे असं सामान्य रूपाने काय होते? एक झाला. सर्पवंशात स्मृती असते. नाही लक्षामध्ये
ज्ञान किती झाले? 2 ज्ञानाचं काय होते? एक ज्ञान होते. म्हणजे खंडन करायचं. स्मृती म्हणता येत नाही का? बरं प्रत्यक्ष दिसतो. काय दिसतो? स्मृतीमध्ये विषय समोर नसतो, प्रत्यक्ष असतो. एखाद्या बाईला आपल्या मुलाची आठवण झाली, मग मुलगा समोर आहे का? आणि त्याचा समोर दिसतो. मनुस्मृती अंशामध्ये खंडन. आणि एकाच वेळेला व्यक्ती 2 ज्ञाने ग्रहण करू शकत. मग अख्ख्यातिवादाचं मत काय नाही, पण सत्ख्यातिवादी. सत्ख्यातिवाद्याचं मत आहे की रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा जेव्हा भ्रम मानतात त्यावेळेला तो भ्रम नसतो. तर रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा आणि शुक्तीच्या ठिकाणी रजताचा रजत हा हे सत्य भासते. कारण की सर्व पदार्थ, जगतातील सर्व पदार्थ हे पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात आणि त्या पदार्थांचे अवयव पंचमहाभूतात आहेत. सगळ्या जगातच कशापासून उत्पन्न होते? मग जसे शक्तीमध्ये शक्तीचे अवयव आहे, तसे रजताचे सुद्धा काय आहे? रजताच्या अवयवापासून रजत भासते. आणि शक्तीच्या अवयवापासून काय भासते? कोणाचं म्हणून रजत मिथ्या नसून काय आहे? कारण शक्तीमध्ये रजताचे काय आहे? पंचमहाभूताची शक्ती आहे की नाही? मग रजताचे अवयव आहे ना, रजताच्या अवयवापासून रजत भासते. बरं काय? तत्वविचार आहे. ज्याला झोप लागत नसे तरी यायचं आपल्या एखादं आहे. बरं का? हा नाही झोप येत असेल तर भाग्यवान समजा. पण तत्वविचार चांगला आहे. कोहम कदविदम जातम होवे करता असे विद्यते. माणसाने क्षणोक्षणाची करावा. आपण बुद्धिजीवी लोकांवर फक्त माणसाचा विचार करू शकतो. साधकाच्या खेरीज त्याचा विचार कोणी करीत नाही. नाही काय? इतर करू शकतात का? विषय पामारत आपल्या विषयात दंग असतात. त्यांना याची काय जरूरत आहे? आपल्याला नसन भासते कसं म्हणतं, विषय एवढी भरले नाही का? किती विषय जरी भोगला तरी त्यांना विषयाचाच सुखायची काय भ्रांती असते. मग साधकाला माहिती आहे हे जे सुख दिसते विषयाचं नसून कोणाचं आहे? चांगला विचार, पंचदशीचा भरपूर विचार आहे. तिथे सांगू तुम्हाला. मग तेव्हा सत्ख्यातिवाद्याचं मत. आता कोणतं सांगायचं? अनिर्वचनीय ख्यातिवादी. आता वाचा. शिष्य महाराज, तर मग त्या अनिर्वचनीय ख्यातीची रीती कशी आहे ती कृपा करून सांगावी. कोणची ख्याती? थोडं ऐकून घ्या. दोरीवर ते भासलेला सर्प जो आहे त्याला असतही म्हणता येत नाही. असत का म्हणता येत नाही? भासतो तो. बरं, सत्यही म्हणता येत नाही. दोन्हीचं ज्ञान झालं तर त्याची काय होते? मग आता काय म्हणावं त्याला? असताहून विलक्षण, सताहून सत आणि असत, सद विलक्षण, सद विलक्षण. त्याचंच नाव आहे अनिर्वचनीय. सद अनिर्वचनीय म्हणजे असत रूपाने त्याचं वर्णन करता येत नाही, सत रूपाने त्याचं वर्णन करता येत नाही. मग त्याला अनिर्वचनीय म्हणायचं. काय म्हणायचं? अनिर्वचनीय. पुढे श्री गुरु सांगतो, रीती थोडी कठीण आहे म्हणून लक्ष देऊन ऐक. मंद अंधकारात रज्जूवर सर्प प्रत्यक्ष भासतो ही गोष्ट निर्विवाद आहे. पदार्थ असल्याशिवाय भासत नाही हे कोणासही कबूल करावे लागेल. पदार्थ असण्याचं भासेल कसं? भासण्याकरता काय पाहिजे? पुढे हे कबूल केले म्हणजे ज्या अर्थी रज्जूवर सर्प दिसतो त्या अर्थी तेथे सर्प आहे असेही मानलेच पाहिजे.
ज्या अर्थी आपल्याला रज्जूवर बेकाय दिसतं त्या अर्थी सर्प काय केला पाहिजे. यावरून रज्जूवर भासणारा सर्प वंद्यपुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे असे म्हणणे शक्य नाही. म्हणून सर्प अत्यंत असत आहे म्हणणं बरोबर नाही. ज्या अर्थी भासतो त्या अर्थी त्याचं अस्तित्व काय केलं पाहिजे आहे काय. म्हणून अत्यंत असत आहे असं म्हणता येत पुढे. व्यावहारिक सत्य सर्प तेथे नसतो हे सत्ख्यातीवाद्याशिवाय सर्व पक्षास मान्य आहे. म्हणून सत्ख्यातीवाद्याशिवाय सर्वांना काय आहे मान्य आहे ना. पुन्हा वाचतो. व्यावहारिक सत्य सर्प तेथे नसतो हे सत्ख्यातीवाद्याशिवाय सर्व पक्षास मान्य आहे. मग परत कोणता रजत नाही सर्प नाही व्यावहारिक नाही कोणतं नाही. व्यावहारिक सर्प असतात तर दोरीची ज्ञानाची निवृत्ती झाली म्हणून व्यावहारिक म्हणता येत आहे की नाही. दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाची काय होते. खरा सर्प दोरी दाखवून जातो का. अरे नाही ज्या अर्थी सर्प दोरीच्या ज्ञानाने त्याची काय होते. मग खरा असला पाहिजे का खोटा असला पाहिजे. खरा सर्प कुठे दोरीला भीत असतो का. तुम्हाला कथा भीत सांगितली होती ना. मारुळातला सर्प निघाला घरी निघाला आणि त्याला दोरी दाखवली तर जातो का तो दोरी दाखवणाराचा पिच्छा धरतो. मग ज्या अर्थी दोरीच्या ज्ञानाने जातो तो खरा आहे का खोटा आहे. तसं ब्रह्मज्ञानाने जगताचा काय होतं. मग जगत जर खरं असतं तर वाद झाला असता का. मग ज्या अर्थी आहे का नाही ब्रह्माच्या ज्ञानाने जगताचा काय होतं त्या अर्थी जगत मिथ्या असलं पाहिजे. काय असलं पाहिजे. ब्रह्म मात्र सत्य आहे. ब्रह्म सत्यम जीव ब्रह्मैव. दोन तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहे. कोणत्या कोणत्या ब्रह्माचं सत्यत्व जगताचं मिथ्यात्व आणि जीव जीवन असून किम स्वरूप आहे. तीन मुद्दे पुढे. जर सत्ख्यातीच्या मताप्रमाणे व्यावहारिक सर्प रज्जूवर होता असे म्हणावे तर रज्जूचे ज्ञानाने त्याचा नाश होतो तो कसा व्हावा. खराच सर्प आहे दोरीवरचा असं जर मानलं तर दोरीच्या ज्ञानाने सर्पाची काय होते म्हणून खरं म्हणता येईल का. बघ हे पण स्वप्नातले पदार्थ खरे आहे असं आपण म्हटलं जागा झाडात त्यांची काय होते मग खरे म्हणता येईल का. एकाग्र असताना आपल्या स्वप्नामध्ये पण ते स्वप्नामध्ये मित्राला एक 500 रुपये दिले 2 दिवसाच्या कराराने. कुठे कोणत्या अवस्थेत मित्राला किती रुपये दिले 200 रुपये. करार ठरला किती 2 दिवसाकरता किती स्वप्नामध्ये. पुढे जागा झाला काय झाला 2 दिवस दिले तरी काही मित्राकडून काय येईना पैसे येणार. मग तो मित्राकडे गेला अरे म्हणला तुला पैसे दिले होते 2 दिवस झाले तरी तू पैसे काय मला पैसे कधी कुठे दिले होते मला स्वप्नात. मला स्वप्नातले पैसे देईल का 2-4 हाणेल. स्वप्नातली गोष्ट खरी असते का. मग जागा झाला की स्वप्न काय होते. मग जागा झाल्याबरोबर जर स्वप्न मिथ्या होते तसं तुमच्या आणखी तत्त्वज्ञानामध्ये विवर्तज्ञानामध्ये जागा झाल्याबरोबर या निशा सर्व स्वप्नेचे येईल जाईल तयार. त्याप्रमाणे जागृतीतले पदार्थ काय ठरतात मिथ्या. पण कोणाचं ज्ञान झालं हे बा स्वप्नात जोपर्यंत आहे तोपर्यंत खोटं वाटतं का खरं वाटतं. खोटं केव्हा वाटते जागा झाला की काय वाटते. तसे जागृती आहे. जोपर्यंत अवस्थांतर होत नाही काय होत नाही तोपर्यंत जागृती काय वाटते सत्य वाटते. आणि काय याच्या
अवस्थेतून आपण समाधी अवस्थेत गेलो. कोणत्या अवस्थेत? जगत काय ठरते? मग मिथ्या ठरते. मग जगात सत्य नसून काय आहे? मग भासणारा जो आणखी दुःख जे आहे ते सत्य आहे का मिथ्या आहे? ब्रह्मज्ञान झालं की संपलं. मग मेरूपासून थोरे देह दुःखाची डोंगरे दाटीचे परी न दाट म्हणजे चाललं आहे. हे सगळा विवेक कशाकडे कुठे चाललेला आहे? आत्माच आनंद रूप आहे हे पटलं. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रही नाही याच्यावर चाललं आहे सगळं. कालत्रही नाही तर मग दिसते त्याच्या कोणता आवाज मग बिवाडतो भात नसून काय होते? अंधोरीच्या ज्ञानाने काय होते? तसं ब्रह्माच्या ज्ञानाने दुःख काय होते? आणि ब्रह्मज्ञान झालं की होतं तर मग नाश झाला कसा? एका व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने दुसरा व्यावहारिक पदार्थ नष्ट होतो असा अनुभव नाही. म्हणून रज्जूवर भासलेला सर्प व्यावहारिक सत नाही आणि प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून वंद्यापुत्राप्रमाणे असतही नाही. बरोबर. नाश पावतो म्हणून सत नाही. सत आहे तर नाश पावतो कसा? बरोबर. मग त्याला सत काय करता येत नाही. बरं असत म्हणावं तर प्रतीला येतो म्हणून काय म्हणता येत नाही. वंद्यापुत्र कुठं दिसतो का? हा वंद्यापुत्र मात्र सत आहे, पाद आहे. पण दोरीवरचं सत असत म्हणावं तर काय होतं? प्रतीला येतो. सत म्हणावं तर बाद होतं. मग त्याला सती म्हणतात. सतावून असदावून सदसद विलक्षण अनिर्वचनीय म्हणतात. वाचा. सद्रूपाने किंवा असद्रूपाने ज्या सर्पाचे निर्वचन म्हणजे कथन करणे शक्य नाही, परंतु प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून स्वतःहून विलक्षण आहे असे म्हणणे प्राप्त आहे. नाही का? मग तो सर्प असत आहे म्हणणार आहे. आता तत्वविचार आहे. मग ज्या अर्थी ग्रंथ आहे त्याचा विचार काय केला पाहिजे? आवडो की न आवडो. दरवर्षी आमचा अनुभव आहे की त्याला सर्व काही असं वाटतं लवकर केव्हा जाते कुणाला म्हटलं एक राजीव सर्व पण तत्व विचार आहे. काय विचार आहे? चांगला आहे. पुढे ज्ञानेश्वरी गीता बिता चांगलं हे होते ना. तुमच्या गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये कल्पनावाद आहे. जे कल्पनाला सवे लोपेन कल्पने सवे हे श्लोक कसे लावायचे? न चमस्तानी भूतानी पश्चिमे योगमेश्वरम पुण्यच भूत असतो ममात्मा. हे श्लोक तत्वाचं ज्ञान असेल तर लावता येईल, नाही तर वाचायचं आणि पुढचं वाचायला लावायचा. न चमस्तानी भूतानी म्हणजे परमात्मा म्हणतो आमच्या ठिकाणी भूते नाही तर मग भासते. अरे मला ज्ञान काय करावं लागते? माळावं लागत असते. सुंदर विवेकाचे तिथेही हाच विवेक आहे बघा. पहिले आत्म्याचा आनंद रूपात उसळणं. पैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा का प्रांताची काम हे पहा. आत्माचा आनंद स्वरूप आहे तिथं सांगितले. का भ्रांताची काम आला काही दुःखाची निवृत्ती सांगितली तिथं. दुःखाची निवृत्ती. मग आपण काय करत असतो? सत्य आहे ते टाकून देतो ना. सत्याच्या पाठी विषय बोली बोलले की इतकं वेळे बनायचो. अमृताच्या गुजराळा टाकून द्यायचा. तुमच्या मृगजळाकडे काय जायचं? आनंद स्वरूप आपला आत्मा असून सुद्धा त्याचं आपल्याला ज्ञान नाही. नसलेल्या पदार्थाचं आपल्याला त्याच्याकडे आपली धाव आहे. खरं पाणी हरिण काय करतो? नसलेल्या पाण्याकडे काय जातो? पाणी सापडते का मरून पडतो?
मग तसंच आहे माणसाचं. विषयाच्या सेवनाने शेवटी आणि मरेपर्यंत बरं का त्याची धाव कमी होत. ते कठीण विषय असते ना. काही काही ठिकाणी अनुभव येतो की एखादा म्हातारा माणूस असला त्याच्या भेटीला जख्ख म्हातारा झालेला असतो. हालत नाही, डोलत नाही, बोलत नाही, हाका मारा तरी काय होत नाही, हालत नाही. बाबा बाबा म्हणा तरी पाहत डोळे सुद्धा काय करत नाही. मग ते सुनबाई म्हणते आपल्याकडे महाराज आलेले आहे, काहीतरी स्वागत केलं पाहिजे. महाराजाला विचारते, म्हटलं बाबाला भेटण्याकरता आले तुम्ही, आनंदाची गोष्ट आहे, काय द्यावा म्हण तुम्हाला. महाराजही सांगत असतो, म्हटलं काही हरकत नाही, चहा होईपर्यंत कॉफी चालते, कॉफी होईपर्यंत दूध दिला तरी चालते, दूध होईपर्यंत आंब्याचा रस दिला फार चांगलं. म्हणून बाईने कॉफी चहा तयार केला. आणि ते चहा आणतील ती बशी काय झाली, खाली पडली. आवाज होता बरोबर. म्हातारा आजपर्यंत डोळे उघडून पाहत सुद्धा नव्हता बघा. हाका मारल्या तरी कडावर सुद्धा होत नव्हता. आणि कप बशीच्या आवाजामुळे ताडकन उठून बसला. आणि त्याला विचारला, चहा घेणार का? तर म्हणा विषयाच्या ठिकाणी सुखाची भावना कधी जात. मग शिकायचं कशा करता, याच्याकरता शिकायचं. भासत जरी असलं तरी विषयामध्ये काय नाही, ते सुख कोणाचं आहे, आत्म्याचं, हे शिकायचं आहे. श्रीखंडातली गोडी दयाची नाही, कोणाची आहे नाही का नाही. आणि आपल्याला कोणाची वाटते श्रीखंड गोड झालं नाही, चांगलं आहे ना. विषयापासून परावृत्त होते. विवेक जागृत असला म्हणजे अतिरेक होत नाही, काय होत नाही. विवेक जागृत पाहिजे. पुढे स्वतःहून विलक्षण असंच अनिर्वचनीय असा पारिभाषिक शब्द मिथ्या या अर्थी योजितात. मग आपल्याला काय म्हणतात, अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या, अनिर्वचनीय म्हणजे अध्यस्त. अध्यस्त पदार्थ करायचा तुम्हाला गेला ना. कार्याध्यास पुढे संगती सुंदर लावली ना. दुसऱ्या तरंगामध्ये तुमचे 3 तरंग झालेले आहे बरं का. एका दिवशी तुमची परीक्षा काय करू, 3 तरंगाची घेऊन टाकू की नाही का. सप्ताहामध्ये पाठ काय होत नाही. अभ्यास करायला काय मोकळी काय की सप्ताह पाठ कुठं असते. मला बरं ना, परीक्षा झाली तर ती मोकळे व्हायची तुम्ही. पुढे पहिली परीक्षा 3 तरंगाची असते, दुसरी असते, दुसरी परीक्षा ना ती 4 आणि 5 तरंगाची असते. आणि पुढे प्रस्थानच्या वेळेला असते ती 6 आणि 7ची असते. 3ची असते ना, पहिला तरंग, दुसरा आणि आपलं थोडे सावध राहा की कदम मागलेला घेत असतात ते. मग ते तिकडून निरोप पाठवतो, अमक्या दिवशी सांगा परीक्षा आहे. मग बसून बरेच दिवस चांगलं चिंतन करावं, उजळणी घेऊन टाकावं. पुढे वाचा. सामान्यतः लोकांमध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत असा समजतात, परंतु शास्त्रीय भाषेत मिथ्या शब्दाचा अर्थ स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय असा आहे. मिथ्या शब्दाचा अर्थ संसार मिथ्या आहे. संसार मिथ्या आहे म्हणजे काय, दिसत नाही का संसार. मग मिथ्या का म्हणायचं, जरा जसा दिसतो तसा नाही. त्याचा नाश होणे याला सर मिथ्या म्हणत नाही. न दिसणे यालाही काय म्हणत नाही,
मग मिथ्या मिथ्या म्हणजे काय? असून नाही तर समजणे. काय समजणे? असून काय समजणे नाही, याला मिथ्या शब्दाचा अर्थ. दोरीवरचा सर्प असतो की नसतो? नसून काय होतो? मग त्याला अध्यास म्हणायचा. असून जर दिसला मग पारमार्थिक सूत्र नाही, व्यावहारिक सूत्र. वारुळातला सर्प आहे आणि जसा आहे तसं आपल्याला काय होतं? कोणती सत्ता? व्यावहारिक सूत्र. आणि दोरीवरचा सर्प नसून नसतो, प्रातिभाषिक सत्ता. दोरीची पारमार्थिक सत्ता. दोरीवरचा सर्प असून दिसतो का नसून दिसतो? मग कोणती सत्ता द्यायची? आणि वारुळातला असून दिसतो का? ते कोणती सत्ता? व्यावहारिक. सर्पाला दांडक्याने मारावं लागते. कशाने? आणि दोरीवरच्या सर्पाला दांडक्याने मारला हातात दुखल की घेऊन जा, तेव्हा सर्पाला लागते. मग दोरीवरचा सर्प कशाने जातो? दोरीचं ज्ञान झालं की. तसं आहे बा. त्याप्रमाणे आत्मस्वरूपावर ते सांसारिक दुःखाचा काय होतं? प्रत्यय येतो. बरं. आणि त्याच बरं. आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे त्याचे काय होते? म्हणून वेदांतशास्त्रामध्ये आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख केलं तरी हा सिद्धांत आहे. चांगला आहे. पुढे अशा अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या पदार्थास प्रातिभासिक सत्तावान समजतात. कारण सतसताहून विलक्षण अनिर्वचनीय पदार्थ दिसतो, त्यास काहीतरी सत्ता मानलीच पाहिजे. म्हणून स्वतः ज्या अर्थी दिसतं ना त्या अर्थी असल्याशिवाय दिसू शकत. काहीतरी सत्ता काय केली पाहिजे, नाहीच तर दिसतो कसा? उदाहरणार्थ तुम्हाला ऐकलं आहे तुम्ही सिद्धांत. कोणीतरी मनुष्य आपल्या हॉटेलमध्ये गेला, तर काही भेळ काय केली, मागितली. मग ते भेळ खात असताना त्याला गोड वाटायला लागलं. काय वाटायला लागलं? त्याने विचार केला, म्हणलं भेळ कुठे गोड असते का? तिखट तिखट आंबट असते की. मग गोडी वाटते ती कोणाची? मग त्याला हे वाटायला लागलं. म्हणलं ज्या अर्थी गोडी वाटते, गोड पदार्थ असला पाहिजे. ती गोडी करायची, त्याच्यामुळे श्रीखंड होतं. काय होतं? त्याने विचार केला, म्हणलं आपण द्यायचं सांगितलं नाही ना, बिल द्यावं लागेल की कशाचं? मग चौकशीला सुरुवात. मालकाने विचारलं, म्हणलं श्रीखंड कसं काय लागलं? कामगार लोक असतात. मग त्याला विचारायला लागलं. मी एका कामगाराने सांगितलं, म्हणलं त्याच्यापूर्वी कोणीतरी ग्रस्त आला, त्याने एक प्लेट काय खाल्लं. मग आता हे श्रीमंताचं खाणं म्हणजे गरिबाचं खाणं काय असते? श्रीमंत लोक काय अर्ध खातात, अर्ध खा. आणि त्या बाईला भेळ द्यायचं होतं. आणि त्या श्रीमंताच्या उष्ट श्रीखंड जसेच्या. आणि त्या गडबडीमध्ये बाई भेळ देण्याकरता बशी घेऊन गेली, पण ती धुण्याचं काय झाली? ते श्रीखंड जसेच्या. मग ती गोडी लागायला लागली. ती कोणाची गोडी होती? ती श्रीखंडाची गोडी होती. ज्या अर्थी नसून ज्या अर्थी प्रतीती येते त्याची सत्ता काय केली पाहिजे? म्हणजे ज्या अर्थी नसून आपल्याला दुःख प्रतीतीला येते त्या अर्थी त्याची प्रातिभासिक सत्ता काय केली पाहिजे? मानलीच पाहिजे. व्यवहार आहे हे उगीच कशा करता चाललेलं आहे? दुःख नसून भासते कसं? कोणत्याही अवस्थेमध्ये दुःख हे बाप. आपण झोपेमध्ये गेलो, दुःख आहे का तिथे? एखाद्या माणसाला गळू झाला असला, ठणठण करत असतो, कॅन्सर म्हणा किंवा काय म्हणा, जखम झाली म्हणा, आणि त्याला झोप लागली. काय लागली?
मग त्याला आता दुःखाची जाणीव आहे का? त्याला ते तुम्ही बाकी काही माणसं भेटीला आले ते, मग ते घरची माणसं म्हणतात हो आतापर्यंत दुःखाने तळमळत होता, त्याला काय लागले? मला झोप लागली तर दुःख गेलं कुठे? खरंच दुःख होतं तरच बरं का. आता त्याची जाणीव का होत नाही? अवस्थांतर झाला. काय झालं? कारण दुःखाचा प्रत्यय जागृतीमध्ये. कोणत्या अवस्थेत? आता कोणती अवस्था आहे? सुषुप्ती. म्हणून जागृतीतल्या अवस्थेचा अभाव झालेला आहे. काय झालेला आहे? मग झोपेमध्ये दुःखाचा काय नाही. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, आंधळा असो, लंगडा असो, प्रत्येकाला काय आहे? कुत्र्याला सुद्धा झोप लागत असते. आंधळ्या माणसाला सुद्धा काय लागते? एक आंधळा होता बघा, आम्ही त्यांना म्हटलं का तुम्ही आंधळे आहे, तुम्हाला स्वप्न पडते का? तर म्हणलं आम्हाला काय पडते? हे कुत्री असते ना, प्रत्येक गाय म्हशी वगैरे काय सगळे झोपा आहे, फक्त एवढंच आहे. कुत्र्याच्या हलते आराडताना रात्रीच्या प्रहरी त्या तिथे त्याला स्वप्न पडलं असलं कोणाला? कुत्र्याला सुद्धा काय त्याला सांगता येत. हा 3 अवस्था असते ना, जागृती पुढे, स्वप्न पुढे. हे पहा, जागृतीतलं दुःख सुषुप्तीमध्ये आहे का? स्वप्नात आहे का? स्वप्नात सुद्धा वाघ दिसला तर काय दुःख आहे का नाही? आरडतो ना. मग स्वप्नातलं दुःख झोपेमध्ये आहे का? आणि झोपेतलं जे अज्ञान आहे कुठलं? समाधीमध्ये त्याचा अभाव आहे. काय अवस्था आहे ना? जागृती, स्वप्न, सुषुप्ती, समाधी, तुरीय अवस्था, उन्मानी अवस्था, अशा अवस्था आहे. म्हणून तो या निशा सर्वभूतानां यस्यां जागृती भूतानि दुःख तो ऐकायचे नाही. स्वप्न भक्तिमुक्ती झाल्या त्या अवस्थेमध्ये झालं. समाधी अवस्थेमध्ये काही दुःख आहे का? तिथे केवळ आनंद आहे. काय आनंदाची अवस्था आहे. झोपेमध्ये सुद्धा आहे काय? झोपे दृष्टांत म्हणून वेदांत शास्त्रामध्ये दुःख हे अध्यस्त आहे. काय? आणि अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते? पडेल. म्हणून स्वतःला स्वरूप नसून फक्त प्रतीत होणे हेच ज्याचे स्वरूप, त्यास प्रतीती मात्र सत्ता असते. याकरिता त्यास प्रातिभासिक सत्तावान म्हणतात. ज्या अर्थी पदार्थ दिसतो, मृगजळ दिसते, त्या अर्थी त्याची दिसण्यापुरती सत्ता काय केली पाहिजे? किती दिसण्यापुरती नाहीच तर दिसते, मग तेवढी त्याला तरी काय दिली पाहिजे? तुम्ही ऐकले ना, नेहमीचा दृष्टांत आहे. लग्नाची गोष्ट सांगितली होती तुम्हाला. लग्न जुळलं आणि पुढे लग्नाच्या ह्याच्यामध्ये विधी असतो ना, तिथं मुलीचा मामा एक कोण याची काहीतरी विधी असतो. इकडे काय झालं बघा, मुलीचा मामा आहे, लग्नाची वेळ झाली, मुलाला काय नाही, मामा नाही. मग आता विधी कसा होणार? लोक म्हणतात हो मुलाचे मामा लवकर लवकर या, वेळ झाली आहे. 9चं लग्न होतं, मला 10 वाजून गेले, या लवकर लवकर. म्हणजे माणसं कंटाळलेली असतात. म्हणजे त्रयस्थ माणसाला म्हणतात हो गोविंदराव उठा तुम्ही. म्हणलं काय? तुम्हीच मुलाचे काय होऊन जा. खरंच मामा आहे का तो? काय किती तेवढ्यापुरतं त्याला काय करावं लागतं? ज्या अर्थी पदार्थ दिसतो त्या अर्थी त्याला तरी सत्ता काय केली पाहिजे? ज्या अर्थी विधी होतो त्या अर्थी नसून त्याला काय दिली पाहिजे? याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. कोणती? आणि खरोखरच पदार्थ आहे व्यावहारिक सत्ता.
तो मात्र याने ब्रह्मज्ञाना वाचून याची निवृत्ती होत असते. ज्याची निवृत्तीच होत नाही पारमार्थिक सत्ता. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याची निवृत्ती होत असते त्याची प्रातिभाषिक सत्ता, आणि ब्रह्मज्ञानाने ज्याची निवृत्ती होते त्याची व्यावहारिक सत्ता. पुढे सांगू तुम्हाला. अशा रीतीने स्वतःहून विलक्षण असणाऱ्या रज्जू सर्पाची प्रतीती होऊन हा सर्प आहे असा व्यवहार होतो. या व्यवहारास अनिर्वचनीय ख्याती म्हणतात आणि हीच सर्वात श्रेष्ठ आहे. काय पण खालचा पंक्ती वाचायची. अशा रीतीने स्वतःहून विलक्षण असणाऱ्या रज्जू सर्पाची प्रतीती होऊन हा सर्प आहे असा व्यवहार होतो. बस खरा नाही. सत म्हणावा तर बाद होतो, असत म्हणावा प्रतीतीला येतो. मग असताहून विलक्षण, स्वतःहून सदा विलक्षण म्हणजे अनिर्वचनीय, आणि अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या. असा वेदांतशास्त्रातला मिथ्या शब्दाचा काय त्याला अध्यास्त असं म्हणतात. मिथ्या म्हणजे प्रतीतीलाच न येणं याला मिथ्या म्हणत नाही. प्रतीती येत असूनही सुद्धा न दिसणे याला काय म्हणतात. पुढे या व्यवहारास अनिर्वचनीय ख्याती म्हणतात आणि हीच सर्वात श्रेष्ठ आहे. आणि ती सर्वांमध्ये उत्तम आहे. कोणत्याच ख्यातीने संगती लागत. मग कोणत्या ख्यातीने संगती लागते. अनिर्वचनीय. निर्णय झाला पाहिजे ना, टिकलं पाहिजे. हे काय आपल्याला जर बरं काय पण व्यावहारिक दुःख असते ना, त्याची लयरूप निवृत्ती होते. कशाची. व्यावहारिक. आत्यंतिक निवृत्ती होत नाही. आणि आत्यंतिक निवृत्ती ब्रह्मज्ञानानेच होते. त्याची सरली त्याला काही नाही होत असं. बाकी म्हणून भगवंताने सुद्धा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होण्याकरता ब्रह्मज्ञानात सांगितलं. काय सांगितलं. अशोचानन शोचस्व गता असून गता असून. ब्रह्मज्ञानाने अर्जुनाच्या याची काय झाली. आत्यंतिक निवृत्ती झाली. शेवटी देवाला कोणतं ज्ञान सांगावं लागलं आहे काय. त्याला शस्त्र कसं चालवावं हे सांगावं लागलं का. मग कोणतं ज्ञान सांगावं लागलं आहे काय. म्हणतं हे ब्रह्मज्ञान आहे ना. मग गीता तरी काय कोणतं ज्ञान सांगते. मला गेलं की नाही. चौथ्या तरंग गेलं तर नारदाला प्रकांड पंडित होता. 4 विद्या 6 शास्त्र 18 पुराण निष्णात होता. तरी शोक गेला नव्हता. शेवटी मग त्या नारदाला सनत कुमाराने कोणती विद्या सांगितली. त्याचा शोक काय झाला. कोणत्या विद्येने. परीक्षितीचा शोक. भागवत कोणामुळे निर्माण झालं. मग परीक्षितीचं दुःख कोणतं होतं. मी साप चावून काय होणार आहे. महाशोक कोणी घालवला. शुकाचार्याने ब्रह्म ज्ञान सांगितलं ना. मग कोणत्या पदावर जावे नाही जावे आम्हा मरावे अखंडित ब्रह्मज्ञान झालं. उलट तो आता म्हणतो सर्पाने यावलं आम्हाला काय कर. सर्पाने चावलं तर फक्त शरीरच पडेल. जीव जसा जे आहे. सर्पाच्या चावण्याने आमचा जीव जात. जीव जसाच्या तसाच आहे. काम आपलं संपलं की मग शुकाचार्य काही थांबत असतात तिथे. म्हणला परीक्षित आता तू मरणार आहे. तो साप येऊन बसलेला आहे तुला चावण्याकरता. साप चावला की तू राम बोल भाई. मग परीक्षित काय उत्तर देतो. तुमच्या उपदेशामुळे राजा परीक्षित अमर झालेला आहे. काय झाले. नाही जावे आम्हा मरावे. नाव दखंडित. साप जरी चावला तरी मी मरत. फक्त देह पडणार आहे. काय पडणार आहे.
मी जसाच्या मला सापाने यावं जावा काय करावा घ्यावा. परीक्षेची हे ऐकल्यानंतर परीक्षेचं शुकाचार्य म्हणतात आमचं काम काय झालं संपलं. सांगतच बसतात का त्याला तिथे लगेच काय करतात थांबत नाही बा. शुकाचार्य निघून जात असतात ते. आपलं काम नाही का चांगल्या प्रकारे अभ्यास तयार करून दिल्यानंतर उत्तर परीक्षेमध्ये गुरुजी येत असतात का तिथं चांगलं आहे ह्या पुस्तकातलं लिहा आणि त्या पुस्तकातलं गुरुजी काय करतो योग्य तयारी करून देतो. आणि योग्य तयारी केल्यानंतर गुरुजी येत असतो का पेपर सोडवायला. म्हणून भगवंतानी अर्जुनाची योग्य तयारी केली. नष्टो मोह. राजा परीक्षेची जी शुकाचार्याने काय केली योग्य तयारी. मरण वाजे मज केले. असं पुढे शिष्य श्री गुरु आता अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय समजला, पण त्या रज्जूच्या ठिकाणी सर्प आला कसा हे माझ्या लक्षात आले नाही. कृपा तर म्हणला अनिर्वचनीय म्हणजे मिथ्य आम्हाला कळून चुकलं. पण सर्प नसताना भासला हा असताना भासला असता तर आम्हाला काही प्रश्नच नाही. सर्प आहे आणि पुन्हा काय होतं माझा आम्हाला का विचार निर्माण झाला. नाहीच तर भासला कसा त्याचा सुंदर विचार आहे बघा. त्याच्याकरता अगोदर बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होतं हे सांगतात. नंतर सर्प भासला कसा. सर्प दुसरीकडून आला का दोरीपासून झाला का दोरी सर्प झाली का मग भासला पुढे. श्री गुरु रज्जूच्या ठिकाणी दुसरीकडून कोठून सर्प आला आहे असे नाही, तर ज्या रज्जू स्वरूपाचे विशेष रूपाने अज्ञान असते त्या अज्ञानाचे योगानेच त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती होऊन त्याचे ज्ञान होते. हे पहा दुसरीकडून बरगा झाला नाही आला नाही. दोरीपासून सर्प होते का बरं दोरी सर्प झाली का मग भासला. मग त्याच्याकरता संगती लावायची. दोरीच्या अज्ञानाने सर्प काय झाला भासला. त्याला विवर्तवाद म्हणाला. कोणता वाद भासतो अमृतानुभवामध्ये अज्ञान काय करावं लागते मानावं लागतं. त्या अज्ञानाचं खंडन आहे बा. सुंदर विचार आहे. मग तो सर्प जो आहे ना तो अंड्यातलं कार्य नाही कुठलं नाही. सर्प कुठून निघतो अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या. पक्षी कुठून निघत असतात अंड्यातून. आणि वासरू अंड्यातून निघते. अरे कुठून निघत अंड्याच्या जाराच्या स्वेदाच्या. हे डास बीज कुठून निघतात स्वेदाच्या. मग हे झाडा वेळ सगळे हे सगळे उद्बीज झाडं वगैरे दिसतात जंगलं बिंगलं सगळे. आणि माणसं चार जात होत आहे त्याच्यातून. मग दोरीवरचा सर्प नाही का अंड्यातून निघालेला आहे का मग दिसतो याची वाट काय दोरीच्या अज्ञानातून निघाला. कुठून कसा निघतो काय निघतो अधिक विचार आहे त्याचा विचार कधी करू.